ठाण्यामधले आहेत। वाल्मिक कराडला केज पोलीस ठाण्यात आणलेला आहे। इथे तांत्रिक बाबी सगळ्या पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। तब्बल 20 ते 25 मिनिटं वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी झाली केज रुग्णालयामध्ये आणि त्यानंतर आता रुग्णालयानंतर थेट पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। तांत्रिक बाबी इथे पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर इथून थेट न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायाधीश काय निर्णय देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकाधिक काळ कोठडी मागण्याची पोलीस देखील शक्यता आहे। 20 दिवसांनंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलेले आहेत आणि त्यानंतर आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आता कोर्ट किती दिवसांची कोठडी सुनावतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। सध्या आपण ही दृश्य बघतोय। एका बाजूला वैद्यकीय चाचणी ज्यावेळेला झाली तिथे देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। कडेकोट बंदोबस्तामधून पोलिसांनी आता त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे। इथे देखील तसाच बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर रुग्णालयाच्या सगळ्या चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत। तांत्रिक बाबी पोलीस ठाण्यामधल्या पूर्ण होतील आणि त्यानंतर न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला नेलं जाईल। पुन्हा जाणार आहोत माझे सहकारी दत्ता कनवटेकडे। दत्ता, किती काळ साधारणतः पोलीस ठाण्यामध्ये या तांत्रिक बाबी असतील? सौरभ, खरं तर या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा कालावधी लागू शकतो। अगदी काही क्षणांपूर्वीच वाल्मिक कराड यांना केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि केज पोलीस ठाण्यामधल्या एका दालनामध्ये त्यांच्याबरोबर ही जी सगळी काही तांत्रिक प्रक्रिया आहे, कागदपत्रांची प्रक्रिया आहे, ती सुद्धा पूर्ण केली जात आहे। त्यांची जी आरोग्य तपासणी केलेली आहे त्याचा सुद्धा एक छोटासा जो प्रायमरी अहवाल असतो तो सुद्धा सोबत ठेवला जातो आणि हे सगळं डॉक्युमेंट्स आहेत आणि आरोपी जो आहे वाल्मिक कराड यांना केज न्यायालयामध्ये हजर केले जाऊ शकतं। ही सगळी प्रक्रिया पाहिल्यानंतर न्यायाधीश जे आहे ते पोलिसांचं म्हणणं ऐकून त्याचबरोबर आरोपीच्या वकिलाचंही म्हणणं ऐकून पुढील निर्णय देत असतात। मात्र या ठिकाणी 10 ते 15 मिनिटांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। 10 ते 15 मिनिटात इथली सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराड यांना न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं। खरं तर आत्ता आपण बघितलं तर रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि इथून पुढे कोर्टामध्ये पोहोचेपर्यंत 10:30 सुद्धा वाजू शकतात। मात्र आरोपीला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करण्याचा नियम असल्यामुळे या ठिकाणी रात्रीचं सुद्धा न्यायालय जे आहे ते CIDच्या विनंतीनुसार उघडं ठेवण्यात आलेलं आहे आणि न्यायालयात दाखल केल्यानंतर वाल्मिक कराड यांना किती दिवसाची कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र साधारणपणे 10:30 वाजता वाल्मिक कराड यांना केज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये या ठिकाणी हजर केलं जाऊ शकतं। सध्या जर आपण बघितलं तर ही पोलीस स्थानकातली ही सगळी दृश्य आहेत। याच पोलीस स्थानकातल्या एका दालनामध्ये वाल्मिक कराड यांची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाते। या ठिकाणी बीड पोलीस आणि त्याचबरोबर CIDचे सुद्धा काही अधिकारी आणि पोलीस सुद्धा आहेत ज्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जात आहे। त्यानंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। खरं तर वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले ही 3 आरोपी फरार होते, तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल होता। वाल्मिक कराड हे सुद्धा फरार होते। त्यांना पकडण्याचे पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले होते, मात्र वाल्मिक कराड त्यांना सापडले नव्हते, पोलिसांना सापडले नव्हते। त्यानंतर स्वतः आज वाल्मिक कराड यांनी एक व्हिडिओ जारी करत पुण्याच्या CID ऑफिसमध्ये स्वतःला सरेंडर केलं होतं। सुरुवातीला सरेंडर केल्यानंतर त्या ठिकाणी काही काळ वाल्मिक कराड यांची चौकशी करण्यात आली आणि दुपारच्या सत्रात वाल्मिक कराड यांना केजला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। केजला साधारणपणे 9:15च्या सुमारास वाल्मिक कराड या ठिकाणी पोलिसांनी त्यांना घेऊन पोलीस दाखल झाले होते। सुरुवातीला केजला आल्यानंतर तातडीने हा सगळा जो पोलिसांचा ताफा होता तो केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाला होता। त्या ठिकाणी जवळपास 20 ते 25 मिनिटे वाल्मिक कराड यांची जी आरोग्य तपासणी आहे ती करण्यात आलेली आहे आणि 10 वाजता वाल्मिक कराड यांना केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। इथून 10:30 वाजेपर्यंत वाल्मिक कराड यांना केजच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं आणि त्या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणावरती सुनावणी होऊ शकते। मात्र वाल्मिक कराड यांना अटक करण्यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दबाव सुद्धा वाढवला गेला होता। विधानसभेचं सुद्धा अधिवेशन जे आहे ते बहुतांशी काळ वाल्मिक कराड यांच्या अटकेसंदर्भातच फिरलेलं होतं। त्या ठिकाणी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात उचलला गेला होता। ज्यावेळेला अधिवेशन संपलं त्यावेळेला बीडला एका मोठ्या मोर्चाचं आयोजन सुद्धा केलं होतं। वाल्मिक कराड याला अटक करण्यात यावं, त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात यावं या मागणीसाठी तो मोर्चा काढण्यात आला होता। त्या मोर्चालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर वाल्मिक कराड अटक होतील का नाही या संदर्भामध्ये सगळीकडे चर्चा सुरू होती। पोलीस काय करतायत असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र मोर्चा झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड यांनी स्वतःहून सरेंडर केलेलं आहे। सरेंडर होत असताना त्यांनी व्हिडिओ सुद्धा जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं
सांगितलं होतं की संतोष देशमुख यांच्या जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा करण्यात यावी आणि त्यामध्ये मी जर दोषी असेल तर न्यायव्यवस्था मला जी शिक्षा देईल ती सुद्धा मला मान्य असेल असं सांगतानाच खंडणी प्रकरणामध्ये माझा कुठलाही गुन्हा नाही अशा स्वरूपाचा सुद्धा खुलासा त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केला होता. व्हिडिओ जारी केल्यानंतर काही वेळात ते पुण्याच्या CID कार्यालयामध्ये सरेंडर झाले होते. त्यांना सरेंडर केल्यानंतर केजला आणण्यात आलेलं आहे आणि सध्या केजच्या पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलीस स्थानकामध्ये त्यांना केज न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व नक्कीच.